अजित पवारांच्या पायलटनं शेवटच्या क्षणी प्रतिसादच दिला नाही। नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचं प्रसिद्धीपत्रक विमानाचा कंट्रोल हवेतच सुटल्याचं सीसीटीव्हीमधून समोर। राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव आघाडीवर। प्रफुल्ल पटेल, भुजबळांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री केल्यास सुनेत्रा अजित पवार हे नाव कायम राहील। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आता पवार कुटुंबाने निर्णय घ्यावा। अजितदादा समर्थकांकडून भावना व्यक्त। अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवारांना मंत्रिपद द्यावं, कार्यकर्त्यांचीही हीच भूमिका असल्याचं म्हणत नरहरी झिरवाळ यांची मागणी। दोन्ही राष्ट्रवादींनी वेगळं राहून चालणार नाही असंही वक्तव्य। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांकडून सुनेत्रा पवारांची भेट। जयंत पाटील, शशिकांत शिंदे, अनिल देशमुख यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची लवकरच बैठक होण्याची शक्यता। राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी बैठक बोलावण्याची शक्यता। प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात येईल। अजित पवार पंचत्वात विलीन विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवारांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। अजितदादा परत या, कार्यकर्त्यांचा आक्रोश। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंसह नेत्यांकडून अजित पवार यांना श्रद्धांजली। दादांना निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटला। कधीही वेळ न चुकवणारे दादा, यावेळी तुम्ही वेळ चुकवली। निष्ठुर नियतीपुढे आपलं काही चालत नाही। अजित पवारांबाबतच्या भावना फडणवीसांकडून लेखातून व्यक्त। भाजपने अजितदादांवर केलेले 70,000 कोटींचे आरोप मागे घ्यावेत, हीच अजित पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल। संजय राऊतांचा ट्विट। उद्धव ठाकरेंकडून बारामतीमध्ये पवार कुटुंबाची भेट। अजित पवारांच्या मृत्यूनंतर ठाकरेंकडून पवार कुटुंबांचं सांत्वन। अजित पवारांच्या विमान अपघाताचा AAIB-कडनं तपास सुरू। फडणवीसांच्या पत्रावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांची माहिती। फॉरेन्सिक टीमकडनं विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात। अजित पवारांच्या निधनानंतर राज्यभरात ठिकठिकाणी बंदची हाक। बंद पाळत व्यापारी आणि शेतकऱ्यांकडून अजित पवार यांना आदरांजली। रायगडच्या मसळामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे 7 नगरसेवक अपात्र। राष्ट्रवादीमधून शिवसेनेमध्ये प्रवेश करून पक्षादेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका। गोगावलेंनी घोडेबाजार केल्याची तटकरेंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली। माकपा आणि किसान महासभेचं आंदोलन स्थगित। नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर निर्णय। 3 महिन्यात मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन मिळालं। UGCच्या नव्या नियमांवर सुप्रीम कोर्टाची स्थगिती। नव्या नियमांमध्ये भाषेची अस्पष्टता। 2012 मधील नियम लागू राहणार। 19 मार्चपर्यंत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडून उत्तर मागितलं। सोन्याची 2 लाखांकडे वाटचाल। सोनं 13,000 तर चांदी 22,000 महागली। जीएसटीसह सोनं 1,82,000 तर चांदी 4,01,700 रुपयांवर। म्हाडाच्या प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेतील मुंबईतील घरांसाठी फेब्रुवारीमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार। वाढीव रेडी रेकनर आणि देखभाल खर्चाच्या समावेशामुळे घरांच्या किमती वाढणार। कोलंबियामध्ये लँडिंग होण्याच्या आधीच विमान क्रॅश। अपघातामध्ये 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती।